आपण बघू शकतो ही गाडी चेतक कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर आहे। 1 वर्षापूर्वी घेतलेली ही गाडी आज त्यांनी सर्व्हिसिंग करण्यासाठी नरे येथील जेसी मोटर्स येथे नेली होती आणि सर्व्हिसिंग करून घेऊन येत असताना चालू गाडी असताना किरकोडवाडी फाट्यापासून काही अंतरावर सिंहगड रोडवरती चालू गाडी असताना हे चाक निघून बाजूला गेलं। गाडी रस्त्यावरती घसरली। सुदैवाने त्यांना जास्त काही जखम झालेली नाही। हातामध्ये आहे। कुठे गेला होता तुम्ही सर्व्हिसिंगला घेऊन? ते मी नरेमधलं जेसी मोटोफ्लेक्स म्हणून आहे त्यांच्याकडं सर्व्हिसिंगसाठी गेलेलो, तर ते म्हटले ब्रेक लायनर पण गेलेले आहेत, ब्रेक लायनर बदलावे लागते। बरं। तर ते दोन्ही कामं केली आणि सकाळी मला गाडी घ्यायला बोलवल्यानंतर मी गाडी घेतली त्यांच्याकडे। बरं। ऑफिसला गेलो आणि तोपर्यंत होती व्यवस्थित म्हणजे हां। आणि हळूहळूच येत होतं, तर कामावरनं घरी येताना असं झालं। किती वाजता झालं आता हे असं? हे साधारण 6:15 ते 6:30च्या दरम्यान झालं। चालू गाडीमध्ये चाक निघून गेलं? गाडीमध्ये निघले, टायर मागं हे करून मी जवळजवळ 10-15 फूट पुढं आलो, घसरत आले का? घसरत आलो आणि 2-3 वेळा असे गोल फिरली म्हणजे काय। बरं। त्यांना शोरूमला काही संपर्क केला होता तुम्ही? मी शोरूमला संपर्क केला तर ते म्हटले की आम्ही माणसं पाठवतो आणि जे काय असेल ते तुमचं करतो म्हणून। किती वेळापूर्वी त्यांना फोन केला होता तुम्ही? आता त्याला आता 6:30ला म्हणजे झाल्याच फोन केला। 2 तास झाले जवळपास। अजूनही त्यांचं कोणी आलेलं नाही? नाही, त्यांनी आता फोन बंद करून ठेवला म्हणजे। त्यांनी फोन बंद केलाय का? तुम्ही त्यांना काय सांगितलं चाक निघले म्हणून? मग ते काय म्हटले? ते म्हटले आपण जे काय असेल ते करू म्हटले, तुम्ही काय हे नका करू, कंप्लेंट करू नका, आम्ही सगळं करून देऊ। आपण पाहू शकतो ही गाडी त्या शोरूमच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकाला या ठिकाणी जीव गमवावा लागला असता। हा रस्ता अतिशय वाहतुकीचा रस्ता आहे। सिंहगड रस्त्यावरती अनेक गाड्या वाहनं अनेक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जात असतात आणि अशा रहदारीच्या वेळी या गाडीचं चाक निघून हा अपघात या ठिकाणी झालेला। सुदैवाने यांच्या हाताला दुखापत झालेली नाही, परंतु शोरूम चालकांनी याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे।